मंडळी राम राम. बिग बॉस मराठी सीझन 6 चे वोटिंग ट्रेंड्स या आठवड्यातील फायनल वोटिंग ट्रेंड्स तुमच्या समोर घेऊन आलोय. कुठेही जाऊ नका, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि टॉपला आणि बॉटमला कोण आहे ही माहिती नक्कीच मी तुम्हाला सांगत आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये या आठवड्यामध्ये म्हणजेच 7व्या आठवड्यामध्ये 9 जण तब्बल नॉमिनेटेड होते. या 9 जणांपैकी आता या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार कोण हा एक मोठा प्रश्न आणि त्याचं उत्तर अगदी व्हिडिओच्या शेवटी आपण नक्कीच देणार आहोत. तत्पूर्वी आता बॉटमला कोण आहे तिथपासून सुरुवात करूया. आता बॉटमला जे आहेत ते प्राजक्ता शुक्रे 9 नंबरला राज्य करतायत. म्हणजे काय, या आठवड्यात त्यांची जाण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना असा स्वतःला आत्मविश्वास आहे की या आठवड्यात तर मी काही जाऊ शकत नाही, पुढच्या आठवड्यात कदाचित मला इम्युनिटीची गरज लागेल असं विषयाला त्या बोलत होत्या कॅप्टन बनवण्यासाठी. म्हणजेच काय, तर 9 नंबरवरती आहेत प्राजक्ता शुक्रे. नंबर 8 वरती आहेत रुचिता जामदार. रुचिता जामदार बडबड 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 करते आणि तिला वाटते मी जाणार नाही, पण शोला कंटेंट देते म्हणून जर शोवाल्यांनी क्रिएटरवाल्यांनी ठेवलं तर ती राहू शकते, परंतु तिला वोटिंग खूप कमी आहेत. म्हणजेच काय, 8 नंबरला रुचिता जामदार आहे. नंबर 7ला आहे प्रभू शेळके. आपल्याला वाटतंय की प्रभू शेळकेला फुल वोटिंग भेटते, पण या आठवड्यामध्ये प्रभू शेळके 7 नंबरला आहे. मित्रांनो, त्याने अजून खूप मोठा खेळ करायला हवा तरच तो वरती परत जाऊ शकतो. नंबर 6ला आहे सागर कारंडे. बॅलन्स खेळ खेळतायत. तुम्हाला आवडते की नाही पहा, मी माझा नंबर सांगितला. वोटिंग ट्रेंड्समध्ये तर आहे सागर कारंडे नंबर 6 वरती. नंबर 5 वरती आहेत दीपाली सय्यद मॅडम. दीपाली सय्यद यांचा खेळ पाहता मागच्या आठवड्यात त्या जरा थोड्या वीक होते, पण या आठवड्यात वरती वोटिंग ट्रेंड्सच्या नुसार आलेले आहेत नंबर 5 वरती. कसं काय मला माहित नाही, तुम्ही पाहत असाल बरोबर आहे की काय, चूक आहे की काय ते नक्की कमेंट करून सांगा. नंबर 4 वरती ज्या आहेत त्या अनुश्री माने. अनुश्री माने 3 दगडांवरती पाय ठेवलाय त्यांनी. काटा टीम, ॲनालिसिस टीम आणि टोळी टीम. आता कसं काय त्यांचं त्यांना माहिती. अनुश्री माने सगळ्यांकडून मतं मागण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी ही गेम खेळत आहेत, पण लक आहे की 4 नंबरला कमीत कमी आहेत त्या. आता नंबर 3ला राज्य करतायत ते खानदेश किंग सचिन कुमावत. तर खेळ तर त्यांचा एवढा काही दिसत नाही, पण वोटिंग मात्र जबरदस्त नंबर 3ला आहेत. परंतु आता कंटेंट देत नाही म्हणून बिग बॉस मराठीचे क्रिएटर जे आहेत त्यांच्या मते सचिन कुमावत यांचं 3 नंबरला काम आहे की काय माहिती. आता जर वोटिंग 3 नंबरला आहे तर ते वाचू शकतात, पण जर क्रिएटिव्ह टीमला जर वाटलं की सचिन कुमावत कंटेंट देत नाहीत ते काढू पण शकतात. पण नंबर 3ला मात्र सचिन कुमावत आहेत वोटिंगच्या याने. नंबर 2ला राज्य करतायत राकेश बापट. राकेश बापट यांची हिंदीची जी बिग बॉसची फॅन फॉलोइंग होती ती इथं मदत नक्कीच करते आहे त्यांना, आणि त्यांचा खेळही बऱ्यापैकी आता या 2 आठवड्यामध्ये दिसत आहेत. गेम चेंजर नक्कीच राकेश बापट खेळत आहेत. तर 2 नंबरला आहेत राकेश बापट. नंबर 1ला रोशन भजनकर खेळतोय कमी, कंटेंट कमी देतोय, पण वोटिंगच्या बाबतीत सध्या सरसीवरती आहे रोशन भजनकर. बोलायचं तिथे बोलतो, पण ते चुकीच्या मार्गाने या आठवड्यामध्ये दिसलं होतं आणि रोशन भजनकर तरीही 1 नंबरला आहे. परंतु आता शेवटी डिपेंड करतं शोचे क्रिएटर्स नक्कीच कोणाला वाचवतात आणि कोणाला तारतात. तर हे होतं वोटिंग ट्रेंड्स. तुम्हाला काय वाटतं, कोण या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार? आता मला तरी वाटतं की या आठवड्यामध्ये सचिन कुमावत किंवा प्राजक्ता शुक्रे हे 2 जे आहेत ते संभाव्य घराबाहेर जाण्याचे यादीमध्ये नावं असू शकतात असं मला वाटतं. तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की नोंदवू शकता. राम राम मंडळी, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. सबस्क्राईब करा बरं का.